नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पीएम किसान सन्मान निधी योजना येणारा हप्ता अर्थात 20वा हप्ता आणि या 20व्या हप्त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पात्र करण्याचे प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकारचे जे काही पात्र लाभार्थी आहेत ज्यांच्या कागदपत्रांच्या त्रुटी असतील किंवा ओळख पटवणं असेल, शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आव्हान असेल, या बाबी पार पाडण्यासाठी सांगण्यात आलेले होतं. शेतकरी काही कारणास्तव या योजनेत अपात्र झालेले असतील आणि त्यांचे थकीत हप्ते सुद्धा दिले जाणार असल्याबाबतची घोषणा करण्यात आलेली होती आणि याच सुद्धा अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी सुरू झालेली होती. यांच्यासाठी आता एक विशेष मोहीम 31 मे 2025 पर्यंत राबवली जाणार आहे, ज्यांच्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांची ग्रीस्टेकच्या अंतर्गत नोंदणी करण्यात पीएम किसानच्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे हप्ते येत नसल्याचे रजिस्ट्रेशन केलेल्या सर्व लाभार्थ्यांचे ग्रीस्टॅकवरती नोंदणी करण्याचे सांगितले जात आहे. 31 मे 2025 पर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी पूर्ण करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. याचबरोबर जे शेतकरी त्यांच्या अंतर्गत पात्र आहे परंतु केवायसी करणं बाकी आहे अशा शेतकऱ्यांना केवायसी करण्याचं आवाहन देखील या मोहीमच्या अंतर्गत केलं जात आहे. शेतकऱ्यांचं जे काही फिजिकल व्हेरिफिकेशनमध्ये डाटा असेल, लँड शेडिंग वगैरे, त्या शेतकऱ्यांचं पूर्ण ते करण्यासाठी देखील प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आलेलं आहे. कागदपत्र अपलोड करणे, त्यांची माहिती अपडेट करण्यासाठी सुद्धा प्रशासनाला देखील महत्त्वाचे असे निर्देश देण्यात आलेले आहे. आणि अशा प्रकारे आता 31 मे 2025 पर्यंत जे काही पात्र अपात्र लाभार्थी आहेत, म्हणजेच आता असून जे हप्ते येत नाहीत अशा लाभार्थ्यांना ओळख पटवून त्यांचं जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात पात्र करण्याची तयारी करण्यात येत आहे. साधारणपणे पहिले जे काही अपडेट आलेले होते यानुसार साधारणपणे 2 ते 2.5 लाख लाभार्थी हे फक्त महाराष्ट्रातून यांच्यामध्ये वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्त लाभार्थी हे येणाऱ्या 20व्या हप्त्यासाठी वाढू शकणार आहे. म्हणजेच की सुद्धा प्रकारचे अपडेट हे येत आहे. ऑलरेडी पात्र लाभार्थी आहे परंतु हप्ते येत नाही असे जे लाभार्थी आहेत त्यांना 31 मे 2000 पूर्वीच आपली ग्रीन स्टॉकवरती नोंदणी बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर हे नोंदणी करून घ्यावे व बँक अकाउंट आणि पीएम किसान योजनेचं इतर लाभार्थ्यांना आपण वापरत आहात का बँक अकाउंट आधार लिंक करून घ्यावे. वापरत जे असाल अकाउंट वगैरे त्याला आधार लिंक केलं तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे मिळणार आहे. धन्यवाद.